आपल्या हक्काचं जैत न्यूज बातम्यांच्या 2 पाऊल पुढे विशेष घडामोडीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। सदृश्य पाऊस झाल्यामुळे आमच्या कोंडी गाव व कोंडेगावचे उपसरपंच आदरणीय शिवाजीने वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर हेगळे महाराज, आरपीआयचे अध्यक्ष वाघमारे भारत कदम, वारकरी मंडळाचे बापू कापशे, आम्ही सर्वजण शहराच्या वतीनं आर्थिक मदत म्हणण्यापेक्षा लोक या ठिकाणी पाकणी कोंडीगाव हे पाकणी आणि कोंडी एकच असल्यामुळं त्या पाकणीशी कोंडीचा एक ऋणानुबंध पाहुणे रावळ्याचा मित्रमंडळीचा आहे। त्यामुळे आम्हाला परवापासूनच आम्ही नेहमी इथले सरपंच असू द्या, साखरी मालक असू द्या, लुंड असू द्या, सर्वांच्या संपर्कात आहोत। त्यांना मानसिक आधार केवळ देण्यासाठी, कारण आर्थिक मदत कोणीही करतं, परंतु सध्या मानसिक आधाराची भरपूर गरज असल्यामुळं या ठिकाणी पाकणी, शिवणी, बेलाटी, दोनगाव या सर्वच भागामध्ये आम्ही या ठिकाणी आता वारकरी मंडळाच्या वतीनं आणि कोंडीच्या वतीनं जाणार आहोत। या लोकांना एक नम्रतेची विनंती असणार आहे, पाकणी हे सांप्रदायिक गाव आहे, भजनी मंडळ हे अध्यात्म सांगत असताना बाकीच्या लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा महाराज मंडळीच्या वाणीतून आत्ताच शब्द आलेला आहे की कोणीही चुकीचं पाऊल न टाकता आलेल्या परिस्थितीला स्वीकारायचं आहे। ही परिस्थिती थोड्या दिवसाची, जेवढ्या पद्धतीने आपण खाली गेलो तेवढ्याच पद्धतीने परमेश्वर आपल्याला वर आणणार आहे। आपली परिस्थिती परमेश्वराच्या पांडुरंगाच्या कृपेने सुधारणार आहे। त्यामुळे सर्वांना एकच विनंती करण्यासाठी आम्ही आलोय की या तुमच्या सर्व सुखदुःखामध्ये आणि आलेल्या संकटामध्ये आम्ही अखिल भाविक वारकरी मंडळी सोलापूर शहर, जिल्हा व कोंडी यांच्या वतीनं आम्ही त्यामध्ये सहभागी आहोत। त्यांना धीर देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। माता भगिनी प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी आहेत। सर्वांना विनंती आहे, आणखीन सुद्धा इथल्या लोकांनी अतिशय चांगली व्यवस्था केलेली आहे असं सांगितलं। नवरात्र उपवास चालू असल्यामुळे बऱ्याच जणांचे उपवास सुद्धा आहेत, परंतु ते उपवास असताना सुद्धा आपण देवीच्या चरणी हेच प्रार्थना करूया की महाराष्ट्रावरचं हे संकट लवकरात लवकर मिटावं आणि पूर्वपदावर यावं, ही अशी याप्रमाणे विनंती करतो। त्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे भागाभागामध्ये पाणी खूप वाढायला लागलेलं आहे। सीना नदीला महापूर आलेला आहे। सीना नदीच्या काठावर असलेल्या सर्वच गावातील शेतकरी ह्या संकटात असल्यामुळे त्यांना त्या परिसरातल्या शाळांमध्ये, भागामध्ये आश्रमशाळा असेल, इतर काही साधनं असतील तिथं घेऊन जाऊन त्यांच्या व्यवस्थेचं नियोजन शासनाकडून किंवा त्या परिसरातील सर्वांकडून होत आहे। या ठिकाणी पाकणी गावातली मंडळी या आश्रमशाळेमध्ये आणलेली आहेत आणि म्हणून त्यांना भेटावं, त्यांना मानसिक थोडासा आधार द्यावा, कारण आता प्रत्येकाचं पीक पाण्याखाली गेल्यामुळे आपलं आता वर्षभर कसं होईल या टेन्शनमध्ये, या ताणतणावामध्ये शेतकरी असणार आहे आणि म्हणून त्यांना मानसिक आधार द्यावा आणि अंशात्मक मदत करावी या हेतूनं आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहे। तेव्हा इथं उपस्थित सर्वांनाच मी विनंती करतो व आवाहनही करतो की आपण प्राप्त परिस्थिती स्वीकारायची आहे, कारण निसर्गाने आपल्याला आत्तापर्यंत सांभाळले, भविष्यातही निसर्ग सांभाळेल। अंशात्मकरित्या आलेलं संकट हे जाण्यासाठी आलेलं असतं, याचा विचार करून कुणीही चुकीचं पाऊल टाकू नये, कुणीही वेगळ्या आत्महत्येच्या वगैरे विचाराकडे जाऊ नये। पीक वगैरे बघून वर्षभराचा विचार शेतकऱ्यांच्या मनामध्ये असतो की आता इथून पुढचा काळ आम्ही कसा घालवायचा, आणि त्यामुळे तो विचार न करता प्रत्येकानं प्राप्त परिस्थितीला स्वीकारून आपला काळ घालवावा, अशा पद्धतीचा एक मानसिक आधार देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलोय। त्यामुळं सर्वांना यामध्ये मी वारकरी मंडळाच्या वतीनं विनंती करतो की आपणही इतरांना आधार देण्याचा प्रयत्न करावा। धन्यवाद। गुलाब नहीं भेज पहिला साप पाच घ्यावं।
शिना नदीला पाणी आल्यामुळं पाखणी गावात पाणी शिरलंय, सगळं जलमय झालेलं आहे. तरी स्वखुशीनं कोणाला का असेल तिनं पूरग्रस्ताला मदत करावी. आता आम्ही कोंडी गावातून मदत कार्य केलेलं आहे, तुटपुंजी मदत कार्य केलेले आहे. तरी आवाहन करतो की प्रत्येकाने सहकार्य मदत करावी.